हाय, आज आपण बनवूया व्हेज कटलेट. हे बघा काय मस्त करकरीत आवाज येतोय. मी आहे नेहा फ्रॉम नाशिक अँड मुंबई. मी आता राहते अबुधाबीमध्ये. ही रेसिपी आहे माझ्या मम्मीची. सुट्टी असली का हे आमच्याकडे नेहमी बनायचं. तेव्हा कसं मॅकडी वगैरे असं काही फास्ट फूडचं अवेलेबल नसायचं. त्यामुळे मम्मी मस्त हे कटलेट बनवायची आणि मस्त आम्ही ब्रेडमध्ये लावून सॉस, चीज वगैरे टाकून त्याला एन्जॉय करायचो. ही रेसिपी आमची लहानपणापासूनच फेव्हरेट आहे आणि आता माझ्या मुलाची सुद्धा. चला मग आता आता मी घेतली आहे मिरची थोडीशी आणि जिरे. त्यात मी थोडंसं आलं टाकलं आहे. याची आपण एक पेस्ट बनवून घेऊया. आता हा जो उकडलेला बटाटा आहे त्याचे काप करून घेतलेत. ह्यात आपण कितीही व्हेजीस टाकू शकतात. मी इथे ग्रेटेड गाजर, फ्रेश कोथिंबीर आणि 2 चमचे बेसन टाकलं आहे. त्यातच पेस्ट आणि सॉल्ट पण टाकून घेतलं आहे आणि लिंबू रस. इथे असे ब्रेड क्रम्स खूप इझिली अवेलेबल असतात. त्याच्यामुळे मी हेच आणते. तुम्ही 2 ते 3 ब्रेडचे स्लाइड्स चांगले ओले करून भिजवून पाण्यात त्यांना पिळून तुम्ही ह्यात घालू शकतात. आणि आता हे मस्त आपण एकत्र करून घेऊया आणि बटाटा पण चांगला स्मॅश करून घेऊया. हे बघा, हे असं काहीतरी दिसतं, मस्त असा डो होतो. नसेल झाला तर त्यात थोडंसं बेसन ॲड करू शकता तुम्ही आणि आता हे चांगले आपण वळून घेऊया. छान त्याला एक शेप देऊन घेऊया. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याला शेप देऊ शकतात. आता इथे मी एक छोटंसं माझ्या मुलासाठी टाकते आहे. त्याचं पण खूप फेवरेट आहे हे कटलेट. तुम्ही पण जरूर करून बघा आणि मला नक्की सांगा कसे वाटले तुम्हाला हे. चला आता मी इथे मस्त तेल तापत ठेवलेलं आहे आणि आपले कटलेटसुद्धा मी वळून घेते आता. मी जेव्हा पुण्याला राहायला होते, तर माझी जी रूममेट होती, माझी मैत्रीण, ती खूप छान मैत्रीण झालेली माझी आणि तिच्यासाठी मी हे कटलेट बनवायचे. तिला हे अतिशय आवडायचे. आत्ता ती बघून हे नेहमी हसत असेल, की काय मस्त बनवते नेहा. चला आता हे आपण तळायला घेऊया. तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि हो, लाईक आणि कमेंट तर द्या म्हणजे मला अजून प्रोत्साहन मिळतं असे छान छान व्हिडिओज तुमच्यासाठी खास बनवायला. आत्ता आपण हे मध्यम आचेवरती दोन्ही बाजूनी चांगले खुसखुशीत तळून घेऊया. हे मी आता टिश्यू पेपरवरती काढून घेतलेत म्हणजे थोडं ऑइल सोक होऊन जाईल आणि हे बघा तयार आहे आपले झटपट असे कटलेट तयार. तुमची अशी बालपणाची कोणती फेवरेट डिश आहे कमेंट करून सांगा. चला मी तुम्हाला आता भेटते दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.